शिवसेनेच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तर उद्योग मंत्री सुभाष देसाईंवर धनंजय मुंडेंनी हा आरोप केलेला आहे। नाशिकमधील 400 एकर जमीन वगळताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे तर जमीन बेकायदेशीररित्या वगळून भ्रष्टाचार केला असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय। तर MIDCची जमीन देसाईंनी बेकायदा परत केली असा आरोप देखील करण्यात आलेला आहे। विधान परिषदेत धनंजय मुंडे यांचा सुभाष देसाईंवर आरोप करण्यात आलेला आहे। धनंजय मुंडेंनी त्यांच्यावर हा आरोप केलाय तर MIDCची जमीन देसाईंनी बेकायदा परत केली असा आरोप त्यांनी केलाय। तर राज्य सरकारमधल्या मंत्र्यांचे एकामागोमाग एक घोटाळे बाहेर येत आहेत। एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता या भाजपच्या मंत्र्यांनंतर आता शिवसेनेच्या मंत्र्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे। सुभाष देसाईंच्या उद्योग खात्याने नाशिकमध्ये MIDCची 400 एकर जमीन बेकायदेशीर वगळली आणि अतिसूचित जमिनीचं 60% क्षेत्र वगळल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी सुभाष देसाईंवर केलाय। तर या भ्रष्टाचारा प्रकरणी सुभाष देसाई यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे। दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप बाहेर येताना दिसतायत। आधी एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाला होता आणि त्याच्यानंतर त्यांना आपला मंत्रिपदाचा त्याग करावा लागलेला होता। त्याचबरोबर पंकजाताई मुंडे यांच्यावर देखील आरोप करण्यात आलेला होता आणि आता शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई यांच्यावर देखील जमीन बेकायदेशीररित्या वगळून भ्रष्टाचार केला असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय। दरम्यान या आरोपानंतर भ्रष्टाचार प्रकरणी सुभाष देसाई यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील विरोधकांनी केलेली आहे। तर एकूणच कुठे ना कुठे सत्ताधारी पक्षामध्ये भ्रष्ट मंत्र्यांची नावं ही समोर येताना दिसतायत आणि उद्योगमंत्री सुभाष देसाईंवर धनंजय मुंडेंनी हा आरोप केलेला आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी हेमंत बिर्जे आपल्यासोबत फोन लाईनवर आहेत। हेमंत, काय सांगाल? धनंजय मुंडे यांनी सुभाष देसाईंवर भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे। धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेमध्ये सुभाष देसाईंचा MIDC मधला जो घोटाळा आहे या संदर्भातला आरोप केलेला आहे। MIDCच्या जमीन हस्तांतरणामध्ये ज्या पद्धतीने सुभाष देसाईंनी हस्तक्षेप केलेले आहेत आणि हस्तक्षेप करताना ज्या जमिनी आहेत त्या जमिनीमधला जो जमीन आहे ती घ्यायची त्याला पुन्हा कशा पद्धतीने दिली आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जवळजवळ 400 ते 500 कोटीचा घोटाळा झाला अशा पद्धतीचा त्यांचा आरोप आहे। आणि या सर्व गोष्टीवर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे आणि न्यायालयीन चौकशी करताना पहिल्यांदा त्यांचा राजीनामा घ्या अशा पद्धतीची त्यांनी मागणी केलेली आहे। हे सर्व गोष्टीमध्ये त्यांनी आरोप करताना हेच म्हटलं की मुख्यमंत्री पारदर्शकतेचा नुसता एका पद्धतीने आरडाओरड करतायत, पारदर्शक सरकार आहे असं म्हणतायत, पण हे भ्रष्टाचारी सरकार आहे, हे भ्रष्टाचारी मंत्री आहेत, त्यांच्यावर मुख्यमंत्री कारवाई करण्यात कशा पद्धतीचे असमर्थ ठरतायत अशा पद्धतीचा त्यांनी आज आरोप केलाय। त्यामुळे एका पद्धतीने आता प्रकाश मेहतांच्या आरोपावरना राजीनाम्यावरना जे काही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये हंगामा सुरू होता त्याचमध्ये आता शिवसेनेचे मंत्री उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा MIDCच्या जमीन हस्तांतरणामधला जो काही घोटाळा आहे त्याच्यावरनं आता दोन्हीकडचे मंत्री कशा पद्धतीने अडकले हे विरोधक दाखवण्याचा प्रयत्न करतायत। नक्कीच हेमंत, या ठिकाणी आपण पाहतोय की आपण पाहिलेला आहे आधी आरोप झालेले आहेत, मात्र सुभाष देसाई यांच्यावर हा भ्रष्टाचाराचे जे आरोप झालेत त्याविषयी त्यांनी काही स्पष्टीकरण दिलं काय किंवा इतर मंत्र्यांनी किंवा सत्ताधारी पार्टी जी आहे त्यांच्याकडून काही स्पष्टीकरण आलंय का? प्रकाश मेहता यांनी आपलं स्पष्टीकरण करताना हेच म्हटलं की या विरोधी पक्षाला कुठल्याही पद्धतीचा आरोप करायला बिनबुडाचे हे आरोप करतायत आणि हे आरोप करताना कुठलाही आधार नाही अशा पद्धतीचा प्रकाश मेहतांनी आपला स्वतःचा बचाव करताना जो काही खुलासा केलाय त्या खास खुलासा करताना इथे सुभाष देसाई मात्र प्रसारमाध्यमांसमोर अद्याप आलेले नाहीयेत। सुभाष देसाईंकडे प्रसारमाध्यमं गेली होती पण सुभाष देसाई जागेवर नाही आहेत अशा पद्धतीची माहिती देण्यात आली आहे, पण सुभाष देसाई याच्यावर बोलतील अशा पद्धतीचं शिवसेनेचे सूत्र म्हणतायत। आता सुभाष देसाई नेमकं काय बोलतायत आणि या आरोपाबद्दलचं त्याचं तथ्य किती सत्य आहे याचा खुलासा आहे तो उजेडात येईल अशा पद्धतीचं शिवसेनेच्या नेत्यांकडनं सांगण्यात आलंय। आता नेमका सुभाष देसाईंचं त्यावर मत काय हे थोड्या दिवसात कळेल किंवा थोड्याच वेळात कळेल असं बोललं जात आहे। नक्कीच हेमंतजी, या ठिकाणी आपण पाहतोय की धनंजय मुंडे यांनी सुभाष देसाईंवर हा आरोप केलेला आहे, तर धनंजय मुंडे यांचं नेमकं काय म्हणणं आहे, कशा प्रकारे हा भ्रष्टाचार झालेला आहे?
पण आज धनंजय मुंडे हेच म्हणले की MIDC मधला जो जमीन हस्तांतरण होतं त्या जमीन हस्तांतरणामध्ये कशा पद्धतीने ज्या तिला जागा दिलेली आहे ती हस्तांतरणामध्ये झाल्या याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे आणि न्यायालयीन चौकशी होताना त्यांचा राजीनामाही मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे अशा पद्धतीची त्यांनी मागणी केली आहे। आता या संदर्भातला मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई नेमकं काय बोलतायत आणि नेमकं काय स्पष्टीकरण देत आहेत हे पाहणं गरजेचं आहे। नक्कीच हेमंत, या ठिकाणी आपण पाहतोय की फक्त सुभाष देसाईच नाही आणि प्रकाश मेहता यांच्यावर देखील आरोप झालेला आहे आणि त्याचबरोबर पंकजा मुंडे असतील किंवा खडसे असतील यांच्यावर देखील आरोप झालेला होता। तर कुठे ना कुठे पारदर्शकता ज्या एका पक्षाकडून समोर येते, पारदर्शकतेचा या ठिकाणी गवगवा केला जातोय, त्याच पक्षामध्ये, त्याच सत्ताधारी पक्षामध्ये कुठे ना कुठे भ्रष्टाचार होतोय असं वाटतंय का? विरोधकांचं हेच बरं म्हणणं आहे की हे सरकार म्हणतात की आम्ही पारदर्शक सरकार आहे। मुख्यमंत्री पारदर्शकतेचे रोज नवीन धडे देतात आणि पारदर्शकतेचे धडे देताना आपल्या ज्या भ्रष्ट मंत्री आहेत त्यांना कशा पद्धतीने वाचवतात आणि त्यांना क्लीन चिट देतात आणि ह्या क्लीन चिट मध्ये हे सरकार कशा पद्धतीने पारदर्शकता आहे हे सगळं खोटा बोलण्याचा प्रकार आहे आणि हा सरकारचा हा खोटा मुखवटा आहे आणि हा मुखवट्यामधला त्या सरकार पारदर्शकतेमधून संपूर्ण भ्रष्टाचाराची कुठेतरी एका पद्धतीने ज्या सामान्य वर्गाला जी माहिती मिळायला पाहिजे मिळत नाही अशा पद्धतीची माहिती दडवली जाते आणि हे दडवण्याचं काम मुख्यमंत्री करतायत अशा पद्धतीचं विरोधकांचा आरोप आहे। आता ह्या संदर्भातला जी लढाई होईल ती लढाई न्यायालयीन होईल की नाही याबद्दलही विरोधक साशंक आहेत, पण मुख्यमंत्र्यांना मात्र आणि सत्ताधाऱ्यांना घेराव करण्याचा प्रयत्न आणि कोंडी करण्याचा जो प्रयत्न आहे तो विरोधकांनी नक्कीच केलेला आहे। नक्कीच हेमंत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तर एकूणच या ठिकाणी 400 एकर जमिनीचा भ्रष्टाचार सुभाष देसाई यांनी केल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केलेला आहे। धनंजय मुंडे नेमकं काय आरोप केलेले आहेत, काय म्हणाले ते पाहूया। हे बघा, MIDC नी मौजे, गोंदा, धुमाळा तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक या ठिकाणी मागच्या काही वर्षापूर्वी काही जमीन संपादित करायचा निर्णय केला। MIDC साठी ही जमीन संपादित करण्याच्या बाबतीमध्ये तिथे MIDCचं आरक्षण त्या जमिनीवर टाकलं। ती संपादित करण्यासाठी त्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांची संमती होती। संमती असताना सुद्धा ती भूसंपादन केलेली जमीन परत डिनोटिफाय करणं हा एक गंभीर गुन्हा या ठिकाणी सुभाष देसाईंच्याकडून झालेला आहे। त्यामध्ये जवळजवळ 400 एकर जमीन ही संपादित करायला शेतकऱ्यांची संमती असताना ती डिनोटिफाय करून दिली आहे। याच्यात हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला। म्हणून यामध्ये आम्ही सरकारला विधान परिषदेमध्ये याच्यावरती न्यायिक जांच म्हणजे न्यायालयीन चौकशी आम्ही या ठिकाणी मागितली आहे आणि त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी या मंत्र्यांचा सुद्धा राजीनामा मागितला आहे।